नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण दररोज देवांची पूजा करतो. तर पूजा करणं म्हणजेच अभिषेक घालणं, शास्त्रोक्त किंवा पंचोपचार पूजा करणं. दररोज पूजा केल्यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होते. नित्य देवाच्या पूजेमुळे घरात होणारे भांडणे, कटकटी, नकारात्मकताचा संचार, दारिद्र्य, क्लेश हे नष्ट होतात. त्यामुळे घरोघरी दररोज नित्य पूजा करण्याची पद्धत ही आहे. ज्या घरी नित्य देवपूजा होत नाही, बघा त्या घरी तुम्हाला कायम नकारात्मकता वाढलेली असते किंवा नकारात्मकताच्या ऊर्जेचा संचार हा खूप असतो. तिथं खूप भांडणे, कटकटी असतात. वास्तू ही कायम अशांत असते. दारिद्र्य, भांडणे, सतत आजारपण आणि अस्थिरता ही कायम राहते. पण बघा, जेव्हा दोघेही नवरा बायको वर्किंग आहे, स्वतःचा डबा, नवऱ्याचा डबा, मुलांचा डबा, घरची सगळी कामे, जर आईवडील असतील किंवा सासूसासरे असतील तर त्यांची काळजी घेणे, अशा लोकांना सागरसंगीत पूजा करणं ही शक्यच नाही. आणि हे मी सुद्धा 100% मानते. कारण आजकाल संसाराचा गाडा एकट्याने चालवणं खूप कठीण आहे. त्यामुळे जर तुम्ही खूप बिझी असाल किंवा तुम्हाला जर दररोज पंचोपचार देवपूजा ही तुमच्याकडून होत नसेल तर मनाला अजिबात लावून घेऊ नका किंवा वाईट वाटून घेऊ नका. मी आज तुम्हाला अगदी साधी सोपी पूजा कशी करायची आहे, मग तुम्ही ती 2 मिनटात किंवा 5 मिनटामध्ये सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकणार आहे. त्याला आपण कोरडी देवपूजा असं म्हणतो. कारण बघा, जेव्हा आपल्या घरात आता लग्न झालं म्हटलं की आपल्याकडे कृष्णाची म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती असते आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते, त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती असते. त्यामुळे जेव्हा मूर्ती ही जेव्हा येते तेव्हा त्यांना दररोज आंघोळ घालून किंवा त्यांना अभिषेक करूनच आपल्याला त्याची पूजा करायची असते. पण एक पद्धत अशी आहे की जरी तुमच्याकडे 2-3 मूर्ती असतील आणि बाकीचे जर फोटो असतील तर तुम्ही अगदी साधी सोपी कोरडी देवपूजा करू शकता. ते आज आपण बघणार आहोत. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जर कोरडी देवपूजा केली तरीसुद्धा तुमच्या घरात सकारात्मकता, सुख, शांती, समृद्धी आणि पॉझिटिव्हिटीचा संचार हा नक्की होणार आहे. तुम्हाला देवांचे आशीर्वाद मिळणार आहे आणि तुम्हाला कुठलाही दोष हा लागणार नाही आहे. आता ही छोटी पूजा जरी असली तरीसुद्धा मनात अजिबात आणायचं नाही की असं केल्यामुळे आपला देवघराचा किंवा आपल्या देवांचा आपल्याला दोष लागेल का, तर अजिबात नाही. आता कोरडी देवपूजा तुम्हाला करायची असेल तर बघा, तुम्ही शक्यतो फोटो स्वरूपातच देव ठेवा. म्हणजे काय की आता स्वामींचे जर तुम्ही भक्त असाल तर स्वामींचा फोटो ठेवा. साईबाबांचे भक्त असाल म्हणजे साईबाबा तुमचे गुरु असतील तर साईबाबांचा फोटो ठेवा. तसंच ज्या कोणी गुरूंना तुम्ही भजताय, पूजताय तर त्यांचा फोटो स्वरूपातच तुम्ही देव ठेवणे त्यांना. कारण जर तुम्ही मूर्ती स्वरूपात ठेवला तर त्यांना तुम्हाला दररोज अंघोळ घालून म्हणजे अभिषेक घालण्याची तुम्हाला गरज असते. आणि जर फोटो जर असेल तर तुम्हाला अभिषेक घालण्याची गरज नाही. त्यामुळे फोटो स्वरूपात ठेवणं हे अतिशय योग्य आहे. आणि तुम्हाला आता मी जसं म्हटलं तसं आपल्या घरी बाळकृष्णांची मूर्ती, अन्नपूर्णेची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती ही आपण जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा आपण ही आपल्या आईवडिलांनी दिलेली आपण ही घेऊन येत असतो. तर मग त्याचं काय करायचं, तर ती तशीच आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे. आणि इवन गणपतीची मूर्तीसुद्धा असेल तरीसुद्धा चालेल. बघा, जेवढ्या मूर्त्या तुम्ही कमी देवघरामध्ये ठेवाल ना तेवढं तुमच्यासाठी ही कोरडी देवपूजा करणं खूप सोपं आणि योग्य जाईल. आता कोरडी देवपूजा म्हटलं तर काय करायचं, तर बघा, पहिली म्हणजे तुमचं देवघरामध्ये थोडेच फोटो असावे, मूर्ती सहसा नसाव्या आणि जर असल्या तर एक 3-4च असाव्या ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. प्लस सकाळी आपल्याला उठायचं आहे, आंघोळ करायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे आदल्या दिवशीची जी फुलं आहेत
ती आपल्याला काढून टाकायची आहेत. तर बघा, आदल्या दिवशीची फुलं जर कायम 2-3 दिवस तशीच ठेवली तर घरात निगेटिव्हिटी राहते आणि दोषसुद्धा लागतो. सगळ्यात आधी आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला जे सगळे देवाचे जे फोटो आहेत ते सगळे तुम्हाला पुसून घ्यायचे आहेत स्वच्छ. फोटो पुसायला अगदी 1 मिनिटसुद्धा लागत नाही. तर तुम्हाला फोटो पुसून घ्यायचे आहेत. ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांचा फोटो नक्की आपल्या देवघरामध्ये असावा. तर देवघराचा फोटो पुसून घ्या. आपली कुलदेव, कुलदेवी ह्यांचा फोटो तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती, गणपती बाप्पांची मूर्ती, अन्नपूर्णाची मूर्ती किंवा शिवलिंग आणि लक्ष्मीची मूर्ती, एवढेच जरी मूर्ती जरी असेल तरी तुम्ही त्यांना बघा दररोज अभिषेक करावा लागतो. पण आता तुम्हाला जमत नाही आहे ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्याकडं गंगाजल असतं. भले आता तुम्ही मार्केटमधलं घ्या किंवा हे बघा, हे माझ्याकडं जे आपले कोणी रिलेटिव्स जातात ते आपल्याला बघा एक बाटलीभर गंगा आणून देतात आणि आपण ती तशीच प्रिझर्व करून ठेवतो आणि अभिषेकाला वापरतो. तर माझ्याकडं सुद्धा ही आमच्या रिलेटिव्सनी गंगा आणून दिलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, गंगाजल घ्या. एका फुलावरती तुम्हाला गंगाजल घ्यायचं आहे आणि फोटो पुसून झाल्यानंतर तुम्हाला हे गंगाजल फुलावरती घेऊन तुम्हाला पूर्ण सगळ्या देवघरामध्ये फोटोवर, मूर्तीवर जेवढे आहे त्यांच्यावरती तुम्हाला पूर्ण शिंपडायचं आहे. हे शिंपडून झाल्यावरती तुम्ही पुरुष देवांना कुंकू म्हणजे अष्टगंध आणि कुंकू लावायचं आहे आणि स्त्री देवतांना तुम्हाला अष्टगंध आणि हळद कुंकू हे लावायचं आहे किंवा अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर छान तुम्ही फुलं घालून घ्या. दुर्वा, तुळस जे काही तुमच्याकडं असेल ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर काही नैवेद्य दाखवायला जमत नाही तर दररोज तुम्ही खडी साखर ठेवू शकता किंवा नुसतं साखरेचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायचं आहे, एक निरांजन तुम्ही लावू शकता आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला काही पूजा करताना मंत्रस्तोत्र येत असतील तर कुठलीही तुम्ही मंत्रस्तोत्र जे तुम्हाला पाठ आहेत ते तुम्ही म्हणू शकता. आरती करायचा वेळ असेल तर आरती करा, नाहीतर स्वामींना एक छान तुपाचा दिवा लावा आणि तुम्ही स्वामींचा तारक मंत्र म्हणून जरी तुम्ही तुमच्या कामाला गेलात तरी हरकत नाही. बघा, स्वामी तुमचे गुरु असतील तर त्यांचा तारक मंत्र म्हणा, साईबाबा तुमचे गुरु असतील तर त्यांचं जे स्तोत्र आहे ते तुम्ही म्हणू शकता. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला एक 5 ते 7 मिनटामध्ये ही कोरडी देवपूजा होऊन जाते. गंगाजळ शिंपडूनच तुम्हाला ही कोरडी देवपूजा करायची आहे, कारण जी काही नकारात्मकता असते ती आपण गंगाजल शिंपडतो त्याच्यामुळे ती नाहीशी होते. त्यामुळे गंगाजल शिंपडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. रांगोळी जर तुम्हाला जमत नसेल तर अगदी नुसतं एक स्वस्तिक काढून त्याच्यावर हळद कुंकू जरी दररोज घातलं देवासमोर तरीही हरकत नाही. एक काम तुम्ही नक्की करू शकता, ते म्हणजे ज्यांना सॅटर्डे आणि संडे सुट्टी आहे किंवा नुसतं संडे ज्यांना सुट्टी आहे त्यांनी एक त्या दिवशी 10 ते 15 मिनटं तुम्ही नक्की काढू शकता. त्या दिवशी मात्र यथासांग पूजा करा. म्हणजे काय, ज्या मूर्त्या तुमच्याकडं असेल मग ती गणपतीची असेना, शिवलिंग असेना, अन्नपूर्णा मातेची असेना किंवा बाळकृष्णांची असेना किंवा विष्णू आणि लक्ष्मी मातेची असेना, तर त्यांच्यावरती दर रविवारी तरी अभिषेक म्हणजे पाण्याने आणि दुधाने असं घाला. मग तुम्ही सोमवार ते शुक्रवार जरी केलं नाही आणि ही अशी नुसती कोरडी देवपूजा जरी केली तरी तुम्हाला दोष लागणार नाही. त्यामुळे हे मात्र रविवारी नक्की करा. आणि मला माहिती आहे खूप टाईम कमी असतो, खूप गडबड असते, त्यामुळे देवपूजा मात्र नक्की करा. कोरडी जरी केलं तरी हरकत नाही, कारण ह्याने घरातली नकारात्मकता दूर होते, घरी सकारात्मकतेचा संचार होतो आणि सगळीकडे पॉझिटिव्हिटी असल्याकारणाने वास्तू पहिली म्हणजे शांत राहते. त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी हा आपाप सुरळीतपणे आणि शांततेत आणि आनंदात घडतात. त्यामुळे अशी साधी आणि सोपी नक्की कोरडी देवपूजा ही तुम्ही करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.